नमस्कार, टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता आपण आहोत गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या सौ ऋतुजा शिंदे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की त्यांची निवडणुकीची कशी तयारी चालू आहे आणि त्यांना कशा प्रतिक्रिया मिळत आहेत याबद्दल. शिंदे मॅडम नमस्कार. नमस्कार. आपली निवडणुकीची कशी तयारी चालू आहे आणि कसा प्रतिसाद आहे? नमस्कार, मी सौ ऋतुजा रणधीर शिंदे गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघातून ही निवडणूक लढवत आहे. आमचं प्रचार हे चालूच आहे. प्रतिसादसुद्धा मतदारांचा आम्हाला चांगला मिळत आहे. म्हणजे घरोघरी आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहोत. बऱ्यापैकी आम्ही हे केले मतदारांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या माध्यमातून कोणकोणती विकास कामं झालेली आहेत? नामदार प्रकाश आंबेडकर साहेबांकडून आम्हाला भरघोस निधी मिळाला आहे गारगोटी मतदारसंघासाठी. त्यातून आम्ही अन्न सुरक्षा योजना, श्रावणबाळ योजना, परत लाडकी बहीण योजना याच्यातून महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतापर्यंत पोहोचण्यासाठी साकव रस्ता, अंतर्गत रस्ते असतील किंवा शेतीपर्यंत जाणारे पानंद रस्ते वगैरे असतील, यासाठी पण हे केलेलं आहे आम्ही. पुढचं विकासाचं विजन आपलं कसं असणार आहे? पुढचं म्हणजे आरोग्याची सेवा चांगल्या देण्याचा प्रयत्न करू आम्ही. परत शेतकऱ्यांचं ऊस जात नाही लवकर, त्यासाठी पानंदचं रस्ते आहेत ते चांगले करण्याचा प्रयत्न करू. गोरगरिबांची म्हणजे सेवा करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. महिलांसाठी काय? महिलांच्यासाठी महिलांचं आरोग्याची सेवा त्या आधी महत्त्वाच्या आहेत. त्या आम्ही नक्कीच त्यांच्यापर्यंत महिलांपर्यंत पोहोचून त्यांच्या म्हणजे आरोग्याविषयी माहिती घेऊन त्यांच्या आरोग्याबद्दल काही समस्या वगैरे असेल तर त्या आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू. मतदारांना आपण काय आवाहन कराल? मतदारांना एवढंच आवाहन करेन की त्यांनी नामदार प्रकाश आंबेडकर साहेबांनी सर्वसामान्य घरात असं उमेदवारी दिलेली आहे. तीच म्हणजे नामदार प्रकाश आंबेडकर साहेबांचंच हे पॅनेल आहे. तर सर्वसामान्य उमेदवाराला जर त्यांनी निवडून दिलं तर नक्कीच आम्ही त्यांची सेवा करू. परत त्यांना भरघोस निधी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. धन्यवाद. धन्यवाद.